नमस्कार. मालिकेच्या 20 तारखेच्या भागामध्ये आपल्याला खूप छान असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. अद्वैत हा कलाला समजून घेत आहे. नक्की तिला काय हवं आहे, काय नको आहे, तिचे स्वप्न काय होती, तिचं एम काय होतं, तिला भविष्यात पुढे काय करायचं आहे, या सगळ्या गोष्टींचा तो विचार करत आहे. आणि त्यानंतर अद्वैत आणि कला यांची वाढलेली जवळीक आपल्याला पाहायला मिळणार आहे. म्हणजे अद्वैत आणि कलाने जो काही निर्णय घेतलेला असतो एकमेकांना ते समजून घेत असतात. यामुळं सरोजला तर राग येत असतो, परंतु अद्वैत आणि कला एकमेकांना समजून घेत आहेत. कलाने तर अद्वैतला तिचा नवरा मानलेला आहे, नवरा म्हणून त्याचा तिने स्वीकार केलेला आहे आणि ती अद्वैतबरोबर खूप आनंदाने राहत असते. तर आता अद्वैत आणि कला आता त्यांना जो प्रोजेक्ट मिळालेला आहे, राजवैभव नाव त्याचं दिलेलं आहे कलाने, त्या प्रोजेक्टचं काम त्यांनी सुरू केलेलं असतं. सरोज ही या दोघांनी एकत्र येऊ नये म्हणून प्रयत्न करत असते. कलाला भरपूर कामं लावत असते. घरातलीही कामं कलाला करावी लागत असतात आणि त्याचबरोबर बाहेरही करावं लागत असतं. म्हणजे तिचं डिझाईनचं कामही तिनं करायचं आहे, घरातलंही करायचं आहे आणि या सगळ्यातून वेळ काढून तिनं बाकीच्या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत असं सरोजचं म्हणणं असतं. सरोज तिला फक्त आणि फक्त कंटिन्यू राबवत असते. कलाने फक्त राबलंच पाहिजे असं तिचं म्हणणं असतं. परंतु आता एवढ्याने पण अद्वैत कला जवळ येत आहेत हे जेव्हा सरोजच्या लक्षात येतं तेव्हा मात्र सरोजने एक उपाय काढलेला आहे आणि तो उपाय इतका जालिम आहे, पण त्या उपायाची पण माती अद्वैतनं केलेली आपल्याला पाहायला मिळते. हे सगळं कशा पद्धतीनं होणार आहे आणि अद्वैत आणि कला दोघंजण दिव्यागरला कसे जाणार आहेत ते आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर इकडे अद्वैत आणि कला हे दोघंजण दिव्यागरला फिरायला जाणार आहेत. म्हणजेच त्यांचं कामही आहे डिझाईनचं आणि त्याचबरोबर एक स्मॉल ट्रिप असा हा त्यांचा आता शेड्यूल ठरलेला आहे आणि त्या पद्धतीने अद्वैत आता कलाला बाहेर घेऊन जाणार आहे. लग्नानंतर पहिल्यांदाच हे सगळं घडत आहे. कला आणि अद्वैत जोडीनं बाहेर निघालेले आहेत. या गोष्टीमुळं आबांना तर आनंद झालेला आहे, परंतु सरोजला मात्र 440 व्होल्टचा करंट बसलेला आहे. हे सगळं कशा पद्धतीनं होणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर कला आणि अद्वैत दोघंही बोलत असतात. कला रूममध्ये नाही म्हणून अद्वैत तिला शोधत बाहेर येतो आणि पाहतो तर काय, कला अगदी घराच्या बाहेर तिथे लॉनमध्ये जाऊन बसलेली असते. तिच्या डोक्यात विचारांचं चक्र चालू असतं. तेव्हा अद्वैत तिला विचारतो, काय झालं खरे, इकडं काय करतेस तू? तेव्हा कला सांगू लागते, काही नाही रे चांदेकर, असंच. तुला जर वेळ नसेल, तुला जर काय दुसरं खायला हवं असेल तर सांग मला, मी तुला बनवून देते, पण माझं डोकं तेवढं खाऊ नको असं कला अद्वैतला म्हणत असते. तेव्हा मात्र अद्वैत म्हणत असतो की म्हणजे काय म्हणायचं आहे तुला? तेव्हा कलाचं असं म्हणणं असतं की हे बघ चांदेकर, मी तुला स्पष्ट सांगितले की नाही. तेव्हा ती म्हणते की अरे टेन्शन येते मला ना, म्हणजे तू मला सांग ना, एवढं बाबांचं कर्ज फेडलेस तू, एवढं मोठं आता पैसे तुला परत दिले पाहिजेत ना, तू भरलेत ना पैसे तिथं त्या घरासाठी, तू एवढं म्हणजे तुझ्या चांगुलपणाचा काही गैरफायदा घ्यायचा का? मी सांग बरं मला, तुझे पैसे तुला परत दिले पाहिजेत की नाही? तेव्हा अद्वैत म्हणतो, हां एवढंच का, मग तू जॉब का नाही करत? असं जेव्हा अद्वैत कलाला विचारतो तेव्हा कला म्हणू लागते, अरे चांदेकर, मी अशी अडाणी, मला कोण जॉब देणार रे? असं जेव्हा कला म्हणत असते तेव्हा अद्वैत म्हणतो म्हणजे? तेव्हा कला सांगते की अरे माझं ग्रॅज्युएशनही झालं नाही. तर अद्वैत तिला चिडवू लागतो, आळसपणा केला असशील म्हणून पूर्ण नाही केलंस ग्रॅज्युएशन. तेव्हा कला म्हणते, तसं नाही रे चांदेकर, तुला वाटतं तसं नाही आहे. ॲक्च्युली घरामध्ये ना प्रॉब्लेम झालेला. बाबा एकटेच कमवणारे होते, नैनाताईचं शिक्षण होतं, त्याचबरोबर काजूही शिकत होती आणि मग कुणीतरी माघार घेणं गरजेचं होतं. आणि मला जेव्हापासून कळायला लागलं आहे ना तसं मी बाबांना मदत करत होते. मूर्त्या बनवणं, जे रुखवताचं साहित्य आहे ते आमचं जो बिझनेस आहे पिढीदार तो आम्ही करत होतो. मग अद्वैत म्हणतो, मग पुढे काय झालं? तेव्हा कला म्हणत असते की बाबांवर एकट्यावरच लोड यायला लागला. मग मी माघार घेतली, माझी लास्ट टर्म होती ना, मी नाही दिली, ते देऊ शकले ती एक्झाम, आणि मग बाबांना मदत करू लागले, मग दुकान सांभाळू लागले, ह्या सगळ्या गोष्टी घडत गेल्या. तेव्हा अद्वैत म्हणतो, असं आहे का, बरं मला सांग ना, तुला नक्की काय करायचं होतं? तेव्हा कला म्हणते, राहू दे ना. अद्वैत म्हणतो, आता सांग ना, आले भाऊ खाऊ नकोस गं. तेव्हा कला सांगू लागते, मला इंग्लिशमध्ये PhD करायची आहे आणि त्याचबरोबर फाईन आर्ट्सची डिग्री घ्यायची आहे. अद्वैत म्हणत असतो, हो का? तेव्हा कला म्हणते की मला लहानपणापासून ना कला खूप आवडते,
हे त्या दोघांचं बोलणं चालू असतं. ते दोघंजण बोलत असतात. मग अद्वैत कलाला वेगवेगळ्या आयडिया देत असतो. कारण कला अद्वैतला सांगते की मला सरोज मॅडमनी सांगितलेलं आहे, चांदेकर ज्वेलर्समधून डिझाईन करून जे मला पैसे मिळतात ते पैसे मी माझ्या घरच्यांना द्यायला वापरायचे नाहीत. आता नक्की काय करायचं सांग बरं मला, असं तो तिने विचारत असते. तेव्हा अद्वैत तिला म्हणत असतो, हो बरोबर आहे तुझं, पण मला काय वाटतंय माहिती आहे का. असं बोलल्यानंतर इकडे कला अद्वैतला म्हणते, काय करावं लागेल सांग ना. तेव्हा अद्वैत म्हणतो, तू ट्युशन का घेत नाही आहेस. कला म्हणते म्हणजे. तेव्हा अद्वैत म्हणतो की अगं तू ट्युशन चालू कर ना. तेव्हा कला म्हणते की कसं शक्य आहे ते. अद्वैत म्हणतो, होय बघ, तुला पैसे पण कमवायचे आहेत, वेळ पण तुझ्याकडे नाही, हे सगळं कसं करणार सांग बरं मला. जॉब पण तू करू शकत नाही, घरातली जबाबदारी आहे, हे डिझायनिंगचं काम आहे. तेव्हा अद्वैत कलाला म्हणतो, मी तुला काहीतरी छान उपाय सांगतो. मग कला शांतपणे अद्वैतचं बोलणं ऐकत असते. तेव्हा अद्वैत तिला सांगत असतो. तेव्हा कला म्हणत असते, हो बरोबर आहे, मी बिझनेस चालू करते आणि चांदेकरांच्या बिझनेसला अगदी मागं टाकून मी पुढे जाते. असं म्हणत असते तेवढ्यातच सरोज तिथं आलेली असते आणि सरोजच्या कानावरती हे शब्द पडतात. सरोजला दिसत आहे रात्री अपरात्री हे दोघंजण गप्पा मारत आहेत, एकमेकांशी बोलत आहेत. यांच्यामध्ये पहिल्यासारखे वाद नसतात, हे एकमेकांना वेळ देत आहेत, समजून घेत आहेत. ही गोष्ट सरोजला खटकत असते. खरं तर जे घडतंय ते चांगलं म्हणून सरोजने स्वीकारलं पाहिजे, पण तसं सरोजच्या मनात नसतं. सरोजच्या मनात काळवेर असतं. तिला फक्त एवढंच वाटत असतं की माझ्या मुलाला फसवलेलं आहे, आम्हाला यांनी फसवलेलं आहे, त्यामुळे ही मुलगी मला माझी सून म्हणून पसंत नाही आणि अद्वैतने पण तिचा बायको म्हणून स्वीकार करायचा नाही, असं सरोजचं म्हणणं असतं. परंतु कला आणि अद्वैत हे दोघंजण एकमेकांना समजून घेत आहेत, पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहेत. कलाने तर संगीताने समजवल्यामुळं अद्वैतला नवरा म्हणून स्वीकारलेला आहे, पण अद्वैतकडून अजून काही गोष्टी क्लिअर व्हायच्या आहेत. मग कला अद्वैतशी बोलत असते, त्याला सांगत असते, त्याच्याशी डिस्कस करत असते आणि त्याचवेळी इकडे अद्वैत तिला म्हणतो की मला काय वाटतं माहिती आहे का, तू ट्युशन सुरू कर. हे दोघांचं बोलणं सुरू असतं आणि त्यावेळेस सरोज मात्र हे बोलणं ऐकत असते. तिला राग येतो. ती म्हणते, काय करू, ह्या दोघांची ना जवळीक जरा जास्तच वाढत चालली, मला कळतच नाही आहे की काय करावं. असं म्हटल्याबरोबर इकडे सरोज विचार करत आहे, या दोघांना वेगळं करण्यासाठी काय करता येईल. हा एकच विचार आता सरोजच्या डोक्यात घुमत आहे. कला आणि अद्वैत हे तिला एकत्र नको आहेत. तिला काही करून त्या दोघांना सेपरेट करायचं आहे, त्या दोघांना वेगळं करायचं आहे, एवढंच तिच्या डोक्यात सुरू असतं. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की कला आणि अद्वैत छान गप्पा मारत आहेत आणि कला म्हणते की दे टाळी, आणि असं म्हणत अद्वैत तिला टाळी देतो आणि कला मग त्याला टाळी देते आणि त्याची मिशी ओढू लागते आणि म्हणते की दे टाळी, तुझी मिशी काळी. असं म्हणत त्या दोघांचं छान असं बॉन्डिंग सुरू आहे. दोघंजण एकमेकांना वेळ देत आहेत, बोलत आहेत. अद्वैत म्हणतो, खरे कलाला मात्र ही चांदेकरची मज्जा घेण्यात खूप भारी वाटत असतं. त्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये कलाला आनंद मिळत असतो, पण अद्वैत मात्र अगदी तिथं त्याची धमचाक होत असते. त्याला कळत नसतं की हिला कसं रिॲक्ट करायचं, कारण ही कधी चांगल्या मूडमध्ये असते, कधी वाईट मूडमध्ये असते. त्याला कळतच नसतं की हिच्याशी कसं रिॲक्ट करू. अद्वैत चांदेकर म्हणजे फक्त सिरियस मोड ऑन एवढंच त्याचं ठरलेलं असतं. आता सरोजच्या डोक्यात चक्र फिरत असतात, ह्या दोघांना वेगळं करण्यासाठी काय काय करावं लागेल. ह्या गोष्टींचा विचार अद्वैत आणि कला एकमेकांना समजून घेत आहेत, एकमेकांशी गोडीनं राहत आहे. पण सरोजला मात्र ही गोष्ट काही केल्यास सहन होत नसते. तिला मात्र राग येत असतो. तिला हे पटतच नसतं की हे दोघं काय एकत्र येत आहेत. अद्वैतने कलाशी नाही बोललं पाहिजे असंच तिचं म्हणणं असतं आणि कला मात्र अद्वैतशी छान चेष्टा मस्करी करत असते, त्याला समजून घेत असते, त्याच्याशी छान अशी बोलत असते, राहत असते आणि सरोजच्या अगदी तिला राग येत असतो, तिला मिरच्या झोंबत असतात. दुसऱ्या दिवशी सकाळी अद्वैत तयार होत असतो आणि कला मात्र अद्वैतला मदत करत असते. अद्वैतच्या शर्टचं बटन तुटलेलं असतं आणि कला मात्र अंगावरतीच त्याला ते बटन लावून देत असते आणि नेमकी सरोज ही अद्वैतच्या रूममध्ये आलेली असते. जेव्हा सरोज अद्वैत कलाला असं एकमेकांना चिकटलेलं पाहते तेव्हा तिला खूप राग येतो. तिला ही गोष्टच सहन होत नाही की हे काय आहे, म्हणजे मी काय करायला जाते आणि हे घडतंय काय, हे नाही घडलं पाहिजे असं तिचं म्हणणं असतं आणि त्यासाठी तिचे प्रयत्न चालू असतात. ती म्हणते आता काही झालं तरी मला अद्वैतला दिवेघरला पाठवलंच पाहिजे त्या प्रोजेक्टसाठी, त्या डिझाईनसाठी, असा विचार सरोजने केलेला असतो. सरोजच्या डोक्यात हेच सगळं घुमत असतं.
सरोज म्हणत असते की काही झालं तरी मी आता अद्वैत आणि कलाला एकत्र येऊ देणार नाही, हे सरोजच्या डोक्यात सुरू असतं. अद्वैत आणि कला एकत्र असतात ही गोष्ट तिला सहनच होत नाही. तिला राग येत असतो आणि तिने ठरवलेलं असतं की मी आता शांत राहणार नाही आणि या दोघांना वेगळं करण्याचा प्रयत्न करणार आहे. मग सरोज अद्वैतला बोलावून घेते. त्याला विचारू लागते की अद्वैत, या सगळ्या गोष्टी अशा करायच्या आहेत, या पद्धतीनं सगळं करायचं आहे. तेव्हा मात्र अद्वैत म्हणत असतो की हो आई, चालेल, काहीच हरकत नाही. परंतु सरोजच्या डोळ्यासमोरून ते चित्र काही जात नसतं. कला ही अद्वैतला झेपटून उभी आहे. जवळजवळ ते दोघं एकमेकांच्या खूप जवळ आहेत. ही गोष्ट काही तिला सहनच होत नसते. तिला खूप राग येत असतो. तिला पटत नसतं की हे काय आहे, हे अशा पद्धतीनं का घडतंय. नाही आले पाहिजेत हे दोघं एकमेकांच्या जवळ, एवढंच तिच्या डोक्यात असतं. परंतु त्यासाठी तिनं प्रयत्नही करत असते. पण ते प्रयत्न मात्र तिचे फेल होत असतात. ती विचार करत असते. ती म्हणत असते की काही झालं तरी मी अद्वैतला जाऊ देणार नाही, कलाच्या जवळ मी जाऊ देणार नाही, कलापासून दूर करणार आहे. आणि मग तिने अद्वैतला सांगितलेलं आहे. मग आता हॉलमध्ये तिने आबांकडे येते. आबांना विचारू लागते. आबांना बोलत असते. आबांना म्हणत असते की आबा, मी अद्वैतला तिकडे त्या राजवैभव आपण जे नवीन चालू करतो, लॉन्च करतो, त्याच्यासाठी मी जायला सांगितलेलं आहे. तेव्हा आबा म्हणतात की चालेल, काही हरकत नाही आहे. परंतु इकडे सरोजला मात्र माहितीच नसतं की पुढे काय होणार आहे. कारण सरोज याच गोष्टीचा विचार करत असते की अद्वैत आता जाणार आहे. तेव्हा अद्वैत वाट बघत असतो. सरोज म्हणते, काय झालं रे अद्वैत, आता कोणासाठी थांबलायस तू. तेव्हा अद्वैत म्हणतो, खरे येते ना. आणि कला आवरून येते, बॅग घेऊन येते आणि अद्वैतला म्हणू लागते की चल चांदेकर. तेव्हा मात्र शिट्ट्या वाजू लागतात, त्या म्हणजे सरोजच्या. सरोज विचारच करायला लागते की हे सगळं काय घडतंय. मी तर अद्वैतपासून तिला लांब करण्यासाठी हे सगळं करत होते आणि आता हे काय झालं आहे, म्हणजे मला कळतच नाही आहे. हा प्रश्न तिच्या डोक्यात उभा राहतो. तेव्हा अद्वैत सांगू लागतो की आई, आपण डिझाईनचं बघण्यासाठी जाणार आहे ना. मग खरेसारखी बेस्ट व्यक्ती कोणीच नाही आहे डिझायनर म्हणून तिथे येण्यासाठी. अगं तीच बेस्ट आहे, म्हणून मी तिला घेऊन चाललो आहे दिव्याघरला. आणि आता अद्वैत आणि कला दोघंही दिव्याघरला निघालेले आहेत आणि सरोजच्या मात्र शिट्ट्या वाजलेल्या आहेत. अद्वैतला कलापासून वेगळं करण्यासाठी आपण एवढं सगळं करत होतो, परंतु हे सगळं काय झालं आहे हा प्रश्न मात्र तिला पडलेला असतो. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.